शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनींचा ताबा जाण्याची भीती असून या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे। जमिनीचा योग्य मोबदला, पुनर्वसन व पर्यायी व्यवस्था न झाल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे। महामार्गासाठी सुरू असलेली भूमी अधिग्रहण प्रक्रिया थांबवावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली असून काही ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची तयारीही सुरू झाली आहे। येथील शेतकऱ्यांनी या महामार्गाला सलग तिसऱ्या दिवशी विरोध केला आहे। जमिनी अधिग्रहणास नकार देत शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थांनी महामार्गाच्या मोजणीला आक्रमकपणे विरोध केला। जमिनी आमच्या आहेत, त्यावर आमचाच हक्क आहे, परवानगीशिवाय कोणालाही काम करू देणार नाही अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी काम थांबवले। तिसंगी येथील महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या शासकीय अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये बाचाबाची होऊन संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना हकलून दिले। याबाबत तिसंगी येथील शेतकरी म्हणतात की विकासाच्या नावाखाली आमच्या हक्कांवर गदा आणली जात आहे। आमच्या शेतजमिनी म्हणजे आमचा श्वास आहे। आम्ही आमच्या जमिनी सरकारच्या घशात घालणार नाही। या प्रकल्पाविषयी आम्हाला कोणतीही स्पष्ट माहिती दिली गेलेली नाही। सर्व प्रक्रिया गुपचूप सुरू असून आमच्या जमिनी बळकावल्या जात आहेत। आम्हाला न विचारता आमच्या भविष्याची खेळ चालला आहे। या आंदोलनामध्ये महिलांनीही मोठ्या संख्येने सरकारच्या विरोधात भाग घेतला। आम्ही रात्रंदिवस कष्ट करून शेती करतो, आमची जमीन गेली तर आम्ही उपाशी राहू, आम्हाला हा महामार्ग नको असे महिला शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितले। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरून निर्माण झालेला वाद निवळण्याऐवजी वाढतच चालला आहे। विकास आणि जनहित यांचा समतोल राखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने पारदर्शकतेने संवाद साधणे आवश्यक आहे, अन्यथा या प्रकल्पाला मोठा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न आता केवळ विकासाचा न राहता तो जनभावनेचा विषय ठरत आहे। या आंदोलनामध्ये कॉम्रेड दिगंबर कांबळे, शरद पवार, वामन कदम, नागेश कोरे, अंकुश कुंभार, शिवाजी शिंदे, सागर कुंभार, संग्राम शिंदे यासह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बायका मुलांसोबत या आंदोलनात सहभाग घेतला होता। तिसंगीच्या सरपंच रोहिणी सावळे यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे। हीच महिलांची मागणी आहे। तुमच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे आमचं कोणतंही ड्रीम पूर्ण होणार नाही, तर आमची जी ड्रीम आहे ते सगळे धुळीला मिळणार आहे। त्यामुळे आमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा कोणताही तुम्हाला पाठिंबा नसणार आहे आणि कधीच हे शक्तीपीठ पूर्ण होणार नाही। जे चंद्रकांतदादा ज्या भूमिकेने बोलले त्या उमेदवारांनी आज तेवढा व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवा आणि त्या चंद्रकांतदादा ह्या गावात घेऊन या की त्याला तर कळेल शेतकरी म्हणजे काय आहे, त्याच्या पाठी सत्ता नाही दिली। कुठल्या आमदार खासदाराला बळी पडून जाणारी शेतकरी नव्हे आणि त्यांनी कुठले हुकुमशाही करायला नाही। एक शेतकरी मारला तर 10 आमदार 10 खासदार सांगतात। आयुष्यभर सत्य द्यायचं नाही, सत्तेचे आज भूमी किंवा आज मस्ती लावायची नाही, शेतकरी सगळे संपणार आहे। एवढी रिक्वेस्ट आहे माहिती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.